आता तुमचा जो सिलेबस आहे नवीन सिलेबस मधला पहिला चॅप्टर एंडिंगला आलेला आहे, आज एंड आहे त्याचा. चॅप्टरचं नाव काय? मोमेंट ऑफ रोटेशनल मोशन. दिसतंय सगळ्यांना? रोटेशनल मोशन मधले शेवटचे 2 पॉइंट राहिलेले आहेत. सगळ्यात प्रथम आता राहिला काय? अँग्युलर मोमेंटम आणि त्याचं एक्सप्रेशन. अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय? अँग्युलर मोमेंटम याचं नोटेशन आहे कॅपिटल एल. The angular moment of a body, of a rotating body, is the product of moment of inertia and angular velocity. कशाचा प्रॉडक्ट बोला? मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अँग्युलर व्हेलॉसिटी यांच्या प्रॉडक्टलाच काय म्हणतो आपण? अँग्युलर मोमेंटम. त्याचा फॉर्म्युला L इज इक्वल टू I ओमेगा. L इज इक्वल टू काय बोला? I into ओमेगा, where I is moment of inertia and omega is angular velocity. त्याचं याचा युनिट आहे. एकदा आलेला हा सगळा पार्ट 2 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतो, व्यवस्थित तयारी ठेवा. याचा युनिट आहे केजी इंटू मीटर स्क्वेअर पर सेकंद. सीजीएस युनिट आहे ग्रॅम इंटू सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद. आणि डायमेन्शन ऑफ एल म्हणजे अँग्युलर मोमेंटम, याचं नोटेशन एल आहे. m1 l2 t-1 हे याचं इथपर्यंतचा पार्ट आहे. आता याच्यानंतर याचं एक्सप्रेशन घ्यायचं आपल्याला. एक्सप्रेशन फॉर अ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ रिजिड बॉडी. ते एक्सप्रेशन साठी मी एक रिजिड बॉडी कन्सिडर केली. बोर्डवर लक्ष द्यायचं बारकाईने. एक्सप्रेशनला सुरुवात करतात. एक रिजिड बॉडी कन्सिडर केली. ऍक्सिस इज पासिंग थ्रू द पॉइंट O and perpendicular to the plane of the figure. Axis is passing through the point O and perpendicular to the plane of the figure. हे नेहमी गेलेले आपल्याला ऍक्सिस ऑफ रोटेशन. परंतु ह्या बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे ना ती कॉन्स्टंट आहे आणि लिनियर व्हेलॉसिटी काय? डिफरंट आहे. परत एकदा रिपीट करतोय पहा. काय कन्सिडर केली? एक रिजिड बॉडी. ऍक्सिस इज पासिंग थ्रू द पॉइंट O and perpendicular to the plane of the figure and angular velocity is constant for this rigid body. मग आता याची अँग्युलर व्हेलॉसिटी जर सेम असेल पण याचे जे पार्टिकल मी घेणार आता n पार्टिकल घेणार. त्या अबाउट n पार्टिकल ज्यांचे मासेस आहे m1 m2 m3 डॅश mn, situated at a distances r1 r2 r3 dash rn. This particle has constant angular velocity but different linear velocity v1. It is denoted by tangent v1 v2 v3 dash vn. We know that v is equal to r omega, but there are the n particles v1 v2 dash vn, n particles of n linear velocity v1 v2 dash vn. r1 omega is constant. Similar manner r2 omega is constant. rn omega is constant. But particle has linear momentum p is equal to mv. There are n number of particles. हे मास m याने लिहिताना हे झालं. ठीक आहे. There are n number of particles and linear momentum p given by p is equal to mv. Here is v ची व्हॅल्यू काय? r ओमेगा. m आहे तसाच v ची व्हॅल्यू r ओमेगा टाकू. परंतु पार्टिकल n आहे p1. लक्षात घ्या इकडे m1 r1 ओमेगा कॉन्स्टंट आहे. इथं m1 v1. Similar manner p2 is equal to m2 v2 is equal to m1. ही व्हॅल्यू टाकली पहा. p2 v2 ची व्हॅल्यू r2 ओमेगा. v2 च्या ठिकाणी r2 m2 आली r2 ओमेगा. सिमिलर मॅनर pn n नंबर ऑफ पार्टिकलचं काय आलं बारकाईने पहा. mn vn mn rn ओमेगा. ओमेगा इज कॉन्स्टंट. लास्ट स्टेप याची काय? लिनियर मोमेंटम झाल्यानंतर आता अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय? द प्रॉडक्ट ऑफ लिनियर मोमेंटम इनटू r, that is the distance from the axis of rotation.
मग हिअर इज पी ची व्हॅल्यू काय, आता 1 च करतो मी, L1 P1 R1, फर्स्ट पार्टिकलचं घेतलं मी, P1 R1, P1 ची व्हॅल्यू टाकायची M1 R1 ओमेगा, इथं P1 च्या ठिकाणी M1 R1 ओमेगा टाकलं, इथं R1 आहे म्हणजे R1 चा प्रत्येक वेळेस R च्या याचा स्क्वेअर M1 R1 स्क्वेअर ओमेगा. सिमिलर मॅनर L2 ची व्हॅल्यू काय, P2 R2, शांत डोक्याने, P2 ची व्हॅल्यू काय M2 R2 ओमेगा इंटू R2 म्हणजे R2 चा स्क्वेअर. सिमिलर मॅनर M2 R2 स्क्वेअर ओमेगा. इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना. आता n नंबर ऑफ पार्टिकलचं Ln Pn Vn सॉरी Pn Rn याच्यात काय आता सिमिलर मॅनर Mn Rn स्क्वेअर ओमेगा. आता टोटल अँग्युलर मोमेंटम म्हटल्यावर या सगळ्यांची काय येणार बोला, इथे ऍडिशन करावी लागेल आपल्याला. L इज इक्वल टू L1 प्लस L2 प्लस डॅश 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 Ln. मग व्हॅल्यू याच्या सबस्टिट्यूट केली पहा बारकाईनी. L इज इक्वल टू L1 इज इक्वल टू M1 R1 स्क्वेअर ओमेगा, L2 ची M2 R2 स्क्वेअर ओमेगा प्लस डॅश डॅश कोल्हापूरचं काही Mn Rn स्क्वेअर ही व्हॅल्यू Mn Rn स्क्वेअर ओमेगा. बारकाईने पाहिलं ओमेगा कॉन्स्टंट निघतोय, ओमेगा कॉन्स्टंट बाहेर काढला, रिमेनिंग टर्म M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस डॅश 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 Mn Rn स्क्वेअर. बारकाईने ऑब्झर्वेशन करा की कशाची डेफिनेशन आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया MI Ri स्क्वेअर. I ची व्हॅल्यू 1 पासून n पर्यंत, बाहेर ओमेगा, लास्ट आला L इज इक्वल टू I ओमेगा. दिस इज द रिलेशन बिटवीन अँग्युलर मोमेंट. अवघड वाटलं की एक्सप्रेशन मी नोट्स मध्ये पाठवलंय. आता अजून एक पॉइंट याच्यातला राहिलेला आहे, ऍप्लिकेशन याचं बॅलेट डान्सर वगैरे जे आहे ते तुम्ही करायचंय. तर हे व्यवस्थित झाल्यावर आता पुढचा एक शेवटचा पॉइंट याच्यातला राहिलेला घेतोय, हेडिंग देतोय आता सगळ्यात प्रथम, प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. हे रब करतात किंवा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. बारकाईने लक्ष द्यायचंय. प्रिन्सिपल किंवा लॉ काही म्हटलं तरी चालतं. प्रिन्सिपल ऑफ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंट. आता या प्रिन्सिपल काय बारकाईने ऐका, प्रिन्सिपल ऑफ किंवा प्रिन्सिपल ऑफ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. प्रिन्सिपल म्हणा किंवा ऑर बरं ऑफ और लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. याचं स्टेटमेंट आहे का, इफ नो एक्सटर्नल टॉर्क acts on a rotating body the angular momentum is constant. याचं मीनिंग काय नीट आहे का, एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट होत नाही जे ते 0, त्यावेळी अँग्युलर मोमेंटम काय तो कॉन्स्टंट. परत आहे का, इफ द नो torque acting on the rotating body then its angular momentum remaining constant. याचा प्रूफ काय, प्रूफ हा बुक्स मध्ये अवघडरित्या दिलेला आहे, मी अतिशय सोप्या याच्यात देतोय. प्रूफ मध्ये काय केलं पहा, कन्सिडर अ रोटेटिंग बॉडी ऑन विच टॉर्क इज ऍक्टिंग, टॉर्क इज इक्वल टू I अल्फा. हा फॉर्म्युला हा आपण प्रूव्ह केलेला आहे, टॉर्क इज इक्वल टू I अल्फा. बट अल्फा इज इक्वल टू सगळ्यांना माहिती आहे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ, अल्फाच्या ठिकाणी टाकून दिलं डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ, सॉरी सिंगल डबल डी ओमेगा बाय डी. नीट आहे का, डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे पण त्याची गरज नाही, तर व्हेलॉसिटीच्या भाषेत घेतलंय. अल्फा मीन्स काय, डबल डेरिव्हेटिव्ह नॉट सॉरी सिंगल डेरिव्हेटिव्ह ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटीचे टाइम रेट काढला तर आपल्याला अँग्युलर एक्सेलरेशन मिळतं. टॉर्क इज इक्वल टू I आहे तसं व्हॅल्यू याच्यात टाकतो डी ओमेगा बाय डी. पुढची स्टेप,
टॉर्क आहे तशात तसा हा आतमध्ये आणला डेरिव्हेटिव्ह ऑफ आय ओमेगा अपॉन डी. आता आपला थेरमचं स्टेटमेंट आहे इफ नो एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन द बॉडी, म्हणजे काय करणार मी पुट टॉर्क इज इक्वल टू 0. मग इथं मला सांगा आता डेरिव्हेटिव्ह ऑफ आय ओमेगा इज इक्वल टू टॉर्कच्या ठिकाणी 0 टाकलं. मग मला सांगा आता बट आय ओमेगा काय आताच प्रूव्ह केला आपण अँग्युलर मोमेंटम कॅपिटल dl बाय dt इज इक्वल टू आलं 0. कशाची डेरिव्हेटिव्ह 0 असते कॉन्स्टंटची, हेन्स l इज कॉन्स्टंट, अँग्युलर मोमेंटम इज कॉन्स्टंट. दिस इज द प्रूफ फॉर प्रिन्सिपल ऑर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. मी परत एकदा स्टेटमेंट क्लिअर करतोय आणि शेवट याचे काय ऍप्लिकेशन आहे ते मी काही समजून नाही येणार. बॅलेट डान्सर 2-4 सेंट्रीफ्युगी वगैरे आहे त्याच्यात, ते पहा नोट्स मध्ये येतील नंतर एखाद्या मार्गाला ते ऍप्लिकेशन येऊ शकतं. आता लॉ किंवा प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं बारकाईने ऑब्झर्वेशन करा. स्टेटमेंट काय इफ नो एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडी, म्हणजे टॉर्कची व्हॅल्यू 0, देन अँग्युलर मोमेंटम कॅपिटल एल रिमेन्स कॉन्स्टंट. हे त्याचं स्टेटमेंट आहे. समजत नाही ना, हे त्याचं स्टेटमेंट आहे, ते राहून द्या खराब होत. आता पुढचा प्रूफ काय कन्सिडर रोटेटिंग बॉडी टॉर्क, त्याचं दिलेलं टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा, बट अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा बाय डी टी, व्हॅल्यू टाकून दिली. पुढची स्टेप टॉर्क आहे जसं तसंच, हा बाहेर आय आतमध्ये आणला डी इंटू आय ओमेगा बाय डी टी. शेवटच्या 2 स्टेप राहिल्या 2 मिनिटात आवरतोय बारकाईने पहा. आय ओमेगा डी डेरिव्हेटिव्ह ऑफ आय ओमेगा अपॉन डी टी, परंतु स्टेटमेंट सांगते टॉर्क ऍक्टिंग होत नाही, म्हणजे टॉर्क 0 याची किंमत 0 टाकली, रिअरेंज करून लिहिलं. बट एल इज इक्वल टू आय ओमेगा आपल्याला गेलेलं आहे, आय ओमेगाची व्हॅल्यू एल टाकल, डीएल बाय डी टी इज इक्वल टू 0. कशाची डेरिव्हेटिव्ह 0 असते तर कॉन्स्टंटची, याचा अर्थ एल कॉन्स्टंट. दिस इज द प्रूफ. चॅप्टर संपलेला आहे, याचे न्यूमेरिकल मी आता चालू करणार आहे. ओके, थँक्यू.